21व्या शतकात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. 10वी नंतर पुढे काय करायचं असा प्रश्न पडलेल्या सर्वांनाच आपली आवड आणि क्षमतेनुसार विविध क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं. चला तर मग विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा परिचय करून घेऊया आणि जाणून घेऊया यातल्या करिअरच्या संधी. विज्ञान आणि तंत्रज्ञानानं सध्या आपलं जीवन व्यापून टाकलं आहे. गेल्या शतकात झपाट्यानं झालेल्या विज्ञान तंत्रज्ञानातल्या प्रगतीनं जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केला आहे. आपल्या हातातल्या मोबाईल पासून ते मंगळयानापर्यंत आणि गर्भातल्या अर्भकाच्या हालचाली मोजण्यापासून ते भूकंप मोजण्यापर्यंत इतकी या क्षेत्राची व्याप्ती आहे. 10वी नंतर टेक्निकल क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराकडे नेणारे अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम, उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षणाचे अभ्यासक्रम, ITI आणि डिप्लोमाचे पर्याय आहेत. आणि या शिक्षणानंतर अनुभव घेत दूरस्थ शिक्षण करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षणाचे अभ्यासक्रम तसंच ITIचे कोर्सेस पूर्ण केल्यास डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला गुणवत्तेनुसार प्रवेश घेता येतो. 10वी पर्यंत गणित आणि विज्ञानात चांगली गती असेल, सातत्यपूर्ण अभ्यास असेल, मेहनतीची तयारी असेल तर डिप्लोमाला प्रवेश घेता येऊ शकतो. 3 वर्षांचा डिप्लोमा पूर्ण करून इंजिनिअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमास गुणवत्तेनुसार दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येतो. 11वी-12वी विज्ञान शाखेनंतर पुढील शिक्षणाचे प्युअर सायन्स आणि अप्लाइड सायन्स असे 2 भाग करता येऊ शकतात. प्युअर सायन्स मूलभूत विज्ञानाअंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, अंकशास्त्र अशा विषयांचा अंतर्भाव होतो. प्युअर सायन्समध्ये 12वी नंतर BSc ला प्रवेश घेता येतो आणि त्यानंतर MSc, PhD, MPhil किंवा MBA सारखे काही व्यावसायिक कोर्सेस करून संशोधन किंवा लेक्चररशिपचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. अप्लाइड सायन्समध्ये 12वी सायन्स करून तंत्रज्ञानाच्या दृष्टीने विचार केल्यास अभियांत्रिकी अर्थात इंजिनिअरिंगच्या जवळपास 70हून अधिक शाखा आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, केमिकल, पेट्रोकेमिकल, कॉम्प्युटर, एरोनॉटिकल, सिव्हिल, मायनिंग, डिझायनिंग, ऑटोमोबाईल, IT, मेटलर्जी अशा अनेक शाखा आहेत. यासाठी जॉईंट एंट्रन्स एक्झाम अर्थात JEE मेन्सची परीक्षा देणं अनिवार्य आहे. जॉईंट एंट्रन्स एक्झामची ॲडव्हान्स्ड परीक्षा ही IIT मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा देऊन सुद्धा उत्तम करिअर करता येतं. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करण्यासाठी सर्वात आधी विज्ञानाची आणि गणिताची आवड शाळेपासूनच असावी लागते. त्याचबरोबर नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी, तर्कसंगत विचार करण्याची क्षमता, चौकसपणा आणि मुख्य म्हणजे आपल्या आसपासच्या गोष्टींविषयी उत्सुकता हवी. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आज घडीला तरी प्रामुख्यानं इंग्रजी भाषेत असल्यामुळं इंग्रजीवर प्रभुत्व आणायला हवं. त्यामुळे आपली आवड, क्षमता आणि त्या क्षेत्रात असलेल्या असंख्य संधी यांची सांगड घातल्यास आपल्याला आपलं स्वप्नातलं करिअर निवडता येणार आहे. पण करिअर म्हणजे नेमकं काय, आपल्या स्वप्नातलं करिअर कसं साधायचं हे जाणून घ्यायचं असेल तर महाराष्ट्र शासन आणि SAF म्हणजेच श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या महाकरिअरमित्र.in या वेबसाईटला भेट देऊन आपल्या जिल्ह्यातल्या कॉलेजेस आणि त्यातल्या अभ्यासक्रमांची माहिती घ्या. तसंच योग्य करिअरसाठी मॅजिक फ्रेमवर्कचा व्हिडिओ नक्की पहा.